नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गणेश जयंती स्पेशल संत्रा मोदक कसे बनवायचे ते बघणार आहे। अतिशय सोपी रेसिपी आहे आणि थोडक्यात साहित्यामध्ये आहे। हे मोदक गणपती बाप्पाला तर खूप आवडतील आणि आपल्याला सुद्धा खूप आवडतील असे हे टेस्टी मोदक आहे। तर तुम्ही माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। तर चला मोदक बनवायला सुरुवात करूया। तर बाप्पासाठी आज आपण संत्र्याचे मोदक बनवणार आहे। तर त्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया। इथे 1 कप संत्र्याचा ज्यूस घेतलेला आहे, 1 कप ओलं खोवलेलं नारळ घेतलेला आहे आणि त्यानंतर अर्धा कप साखर, अर्धा कप दूध पावडर। त्यानंतर इथे आपल्याला चिमूटभर खायचा रंग घेतलेला आहे, केशरी कलर, अर्धा चमचा वेलची पूड, थोडेसे पिस्ता आणि काजूचे काप करून घेतलेले आहे। आता ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही इथे घालू शकता, नाही घातले तरी चालेल। आणि 2 चमचे आपल्याला तूप लागणार आहे। तर इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। आता हे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला हे खोवलेलं खोबरं घालून घ्यायचं आहे। आपल्याला कलर बदलायचा नाही, फक्त आपल्याला यातला ओलसरपणा घालवायचा आहे। 1-2-3 मिनिटं आपण हे परतून घेणार आहे। खोबरं छान असं आपलं परतून झालेलं आहे आणि तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे। आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊ। आता त्याच पॅन मध्ये आपल्याला इथे संत्र्याचा ज्यूस घालून घ्यायचा आहे। आता ज्यूस घातल्यानंतर आपल्याला यावरती कलर घालायचा आहे। नाही घातला तरी चालेल, केशर घातलं तरी चालेल, तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही घालू शकता। आता यामध्येच घालायची आहे आपल्याला साखर आणि साखर पूर्ण विरघळेपर्यंत आपल्याला हे ढवळत राहायचं आहे। मी गॅस मंदच केलेला आहे, मंदच ठेवायचा। तर बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे आणि आता यामध्ये आपल्याला हे खोबरं घालून घ्यायचं आहे। खोबरं घातल्यानंतर यामध्येच आपल्याला दूध पावडर घालून घ्यायची आहे आणि छान असं मिक्स करायचं आहे। मंदच गॅस ठेवायचा आहे आणि जोपर्यंत हे मिश्रण घट्ट होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे, परतत राहायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, मला मंद गॅसवर 10 मिनिटे लागलेली आहे। तुम्हाला जास्तही लागू शकतो किंवा कमी वेळ लागू शकतो। तर बघा यापेक्षा जास्त आपल्याला परतवायचं नाही, त्यामुळे काय होईल, हे मिश्रण आहे ते कोरडं होईल। आता हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण थंड करून घेऊ। मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला वेलची पूड घालायची आहे, सर्वात शेवटी घालायची म्हणजे वास हा टिकून राहतो। आणि त्यामध्येच आपल्याला पिस्ता आणि काजू घालायचे आहे। आता हे एकदा मिक्स करून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला मोदक करायचे आहे। आता हे मोदक आपण एका मोदक पात्रामध्ये हे मिश्रण घालून आपण मोदक करणार आहे। तर बघा आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि खूप छान असे हे मिश्रण तयार झालेलं आहे। एकदम परफेक्ट असे हे माप आहे, तुम्ही एकदा नक्की करून बघा। याआधी सुद्धा मी माझ्या चॅनलवर भरपूर अशा मोदकाच्या रेसिपी दिलेल्या आहेत, तिथे तुम्ही बघू शकता। आता गणेश जयंती आलेली आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपण मोदक बनवतो, पण ह्या पद्धतीचे संत्रा मोदक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आणि माझ्या चॅनलला जर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राइब जरूर करा। आता इथे मोदक पात्र घेतलेलं आहे, त्याला अगदी थोडंसं आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, त्यामुळे काय होतं, मोदक हा पटकन निघतो। अशा पद्धतीने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे। आता मोदक पात्राला तूप लावल्यानंतर आपल्याला हे पूर्ण बंद करून घ्यायचं आहे। बघा अशा पद्धतीने बंद करायचं आणि त्यामध्ये बघा इथे बंद केलेलं आहे आणि आपल्याला मिश्रण घेऊन यामध्ये घट्ट दाबून असं भरायचं आहे की जे टोकापर्यंत मिश्रण गेलं पाहिजे, अशा पद्धतीने आपल्याला दाबून भरायचं आहे।
खूप चवीला छान लागतात. एकदा तुम्ही हे मोदक नक्की करून बघा. मिश्रणसुद्धा खूप छान झालेलं आहे. खूप घाई करायची नाही, मंद गॅसवरच सर्व परतून घ्यायचं. खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपण हे भरून घेतलेलं आहे. जेवढा गच्च भरून घ्याल तेवढा मोदक आपला छान निघतो. तर बघा अशा पद्धतीने भरून घेतलेलं आहे. आता आपण हे काढून घेऊ. तर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा मोदक निघालेला आहे. आणि अशा पद्धतीने आता सर्व मोदक आपण बनवून घेऊ. तर इथे आपले मोदक बनवून तयार आहे. खूप सुंदर झालेत आणि टेस्टीसुद्धा झालेले आहे. तर अशा ह्या गणेश जयंतीला तुम्ही संत्र्याचे मोदक नक्की बनवून बघा. खूप सुंदर होतात, खूप टेस्टी होतात आणि सोपे आहे. तर हे मिश्रण ज्यावेळेस घट्ट व्हायला लागतं त्यावेळेस पटपट परतून घ्यायचं आणि खूपच असं घट्ट करायचं नाही, नाहीतर मिश्रण कोरडं होईल आणि तुम्हाला मोदक बनवता येणार नाही. ही महत्त्वाची टीप आहे. तर हे मोदक एकदा नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.